मी प्रल्हाद राणे. माझं सध्या वास्तव्य वसईमध्ये आहे. मी रिटायर्ड आहे आणि मला म्युझिक पेंटिंग वगैरेचे छंद आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी साधारणपणे 1 महिन्यापूर्वी माझ्या मेव्हण्याचा मला फोन आला की मी असं माधवबागमध्ये जाणार आहे 7-8 दिवसाचा उपचार करण्यासाठी. तर तिथे माझ्यासोबतीला येशील का? तर आता आमचं खूप सख्य असल्यामुळे मी त्यांना हो म्हणालो, कारण मी पण रिटायर असल्यामुळे माझ्याकडे वेळ होता. एक केअरटेकर म्हणून तिथे एक लागतो माणूस. आणि आमचे मेव्हणे ते बेलापूरमधून आलेले आहेत आणि त्यांचं वय 71-72 आहे. त्यांना आर्थरायटिसचा प्रचंड त्रास असल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी उपचार केले आजपर्यंत. आणि त्यांना कोणीतरी माधवबागेचा सल्ला दिला आणि ते माधवबागेमध्ये आम्ही इथे दाखल झालो. नावाप्रमाणे बाग आहे, खूप मोठी बाग आहे. निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथे पशुपक्षी आहेत आणि हिरवळ आहे प्रचंड. आणि इथे राहण्याची सोय आहे. राहणं हे फार अतिशय सुंदर बंगल्यामध्ये तुमचं केलं जाते. आतमध्ये स्वच्छता अप्रतिम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रूम सर्व्हिसला तुम्ही एकदा फोन केला की काही क्षणातच सर्व सेवेला तत्पर हजर आहेत. जनरली आपल्याला असा अनुभव असतो की आपण पैसे भरूनसुद्धा एखाद्याकडे हॉटेलला जातो, तिथेसुद्धा आपल्याला तेवढी चांगली सर्व्हिस मिळत नाही किंवा टाळाटाळ किंवा अरेरवरची उत्तर मिळतात. पण इथला जर स्टाफ जर बघितला तर घरचे एखाद्याची काळजी घेणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुमची काळजी घेतात. किंबहुना त्यांची सिस्टीमच अशी आहे की सकाळी 4 वाजल्यापासून 9:30पर्यंत पेशंटला बिझी ठेवतात, खाटेवरून झोपून ठेवत नाहीत. त्यामुळे इथे जे उपचार सगळे केले जातात ते खूप अगदी आत्मीयतेने आपुलकीने केले जातात. प्रत्येकाला आपुलकीने आदराने संबोधलं जाते. मग नर्सिंग स्टाफ असू दे, कॅन्टीनचे लोक असू देत, नाहीतर मग तुमचे क्लिनिंगवाले असू देत, नाहीतर तुमचे ब्लड प्रेशर घेणारे असतात, तुमचे मेडिकल तुमच्या टेस्टिंग करणारे आहेत. सर्व लोकांचं खूपच म्हणजे अगदी प्रेमाने वागवतात. सर्वांना आपुलकी आहे, जिव्हाळ्याने वागवतात. आणि प्रत्येकाला तो उपचार मिळाला की नाही, त्या टायमात त्याच्या टेस्ट झाल्या की नाही, त्या टायमात तो चालायला गेला की नाही, त्याने कमी फेऱ्या मारल्या, जास्त फेऱ्या मारल्या, सर्व गोष्टीवरती बारीक लक्ष असते. आपल्याला माहीत नसते, आपल्याला नकळत, पण सर्वांचं लक्ष असते, आपल्या चांगल्यासाठीच असते. आणि दुसरी गोष्ट कॅन्टीन जे काय सत्व फूड म्हणून त्यांचं आहे, म्हणजे इथलीच रेसिडेन्शियलच व्यवस्था आहे जेवणाची, बाहेरचा कुठला कॉन्ट्रॅक्ट नाही. अतिशय सुंदर जेवण आहे. आणि जे रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार चालू आहेत, पंचकर्म सुरू आहेत, त्यांच्यासाठी वेगळा डाएट असतो ठरवलेला डॉक्टरने. पण जे अटेंडर म्हणून आलेले असतात त्यांच्यासाठी घरच्यापेक्षाही सुंदर, अतिशय सुंदर जेवण दिलं जाते. गरमागरम जेवण दिलं जाते. जेवणाच्या बाबतीत मला तर हॅट्स ऑफ टू शेफ आणि त्यांचा किचन स्टाफसाठी हेपी फुर्रे हे म्हणावंच वाटतं आहे अतिशय. आणि तुमचे आम्ही 7 दिवसाचा मुक्काम होता इकडे. आम्हाला 7 दिवसांमध्ये कसे गेले आम्हाला कळलं नाही. आणि फारच छान. प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा.